बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया बातमी पूर्व विदर्भातून, कारण पूर्व विदर्भ हा पुरात आहे. मात्र खासदाराची रीलगिरी ही थाटात सुरू आहे. काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा गाडीवर बसून रील बनवल्याचा व्हिडिओ हा सध्या व्हायरल होतोय आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा होते. भंडारा गोंदियाच्या खासदारांच्या संवेदना कुठे हरवल्या असा सवाल लोक विचारतायत. लोक पाण्यात असताना खासदाराची रीलगिरी ही पाहायला मिळते. दृश्य आपण पाहतोय. खासदार प्रशांत पडोळे यांचे हे दृश्य. गाडीवर बसून त्यांनी ही रील बनवलेली आहे. एकीकडे पूर्व विदर्भाला पावसानं झोडपलेलं आहे, पूरस्थिती निर्माण झालेली आहे, सर्वसामान्यांचं जीवन हे विस्कळीत झालेलं आहे, जनजीवनावर मोठा परिणाम या पावसानं केला आणि दुसरीकडे खासदार हे असे गाडीवर बसून रील बनवण्यात व्यस्त आहेत आणि त्यामुळे लोकांमधून संताप व्यक्त होतो. बातमी आपण पाहतोय. भंडारा गोंदियाच्या खासदारांच्या संवेदना कुठे हरवल्या अशा प्रकारचा सवाल हा आता लोकांमधून उपस्थित होतोय, कारण हा व्हिडिओ आपण पाहू शकतो. भाजप नेते आणि माजी खासदार सुनील मेंढे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. मेंढेजी, स्वागत आहे तुमचं. खरं तर हा व्हिडिओ आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय, ज्यामध्ये प्रशांत पडोळे हे गाडीवर बसून पावसाचं जे पाणी रस्त्यावर साचलेलं आहे त्यामध्ये त्यावरून गाडी चालवून हा रील बनवलेला आहे त्यांनी. एकीकडे लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, मोठा परिणाम सामान्यांच्या जीवनावर झालेला आहे आणि दुसरीकडे खासदार अशा प्रकारे रील बनवतायत. काय आपली प्रतिक्रिया? निश्चितच आमच्या भंडारा गोंदिया वासियांसाठी एक अडचणीची बाब अशी आहे की ज्या खासदारांनी अशा वेळेस लोकांच्या, विशेषतः जी लोक या वेळेस आतमध्ये, घराच्या आतमध्ये भीतीने दडली आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम करायचं, प्रशासनाला धीर देण्याचं काम करायचं, अशा वेळेस मात्र आजी खासदारांनी असं रील काढायचं हे निश्चितच आमचं दुर्दैव आहे आणि निश्चितच या गोष्टीचा निषेधही करतो आणि त्यांना देव सद्बुद्धी देवो अशी देवाजवळ प्रार्थना करतो. परंतु या सगळ्यामधून सर्वसामान्यांविषयी खासदार विचारच करत नाहीत असं म्हणायचं? आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कसा विचार करावा. मला आठवतं मी जेव्हा 2-3 वर्ष जेव्हा आमच्याकडे मागच्या वेळेस पुराची परिस्थिती होती, प्रत्यक्ष प्रशासनासोबत, लोकांसोबत प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन वेळ प्रसंगी पाण्यामध्ये उतरून नावेनी जाऊन आम्ही सगळी ही कामं केलेली आहेत आणि नेमकं हे मात्र आपल्या अशा वेळेस, अडचणीच्या वेळेस, लोकांच्या दुःखाच्या प्रसंगी आपले रील करण्यात मशगूल आहेत. यावरून काय ते आपण समजावं. बरं, धन्यवाद मेंढेजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर बातम्या आपण पाहतोय. भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचा हा व्हिडिओ सुद्धा आता आपण पाहू शकतोय. प्रतिनिधी आशिष जुनगरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. खरं तर आपण ही बातमी पाहतोय, हा व्हिडिओ पाहतोय, आता भाजपच्या माजी खासदारांनी टीका सुद्धा केलेली आहे. काय अधिकचा तपशील? हजेरी लावली आहे. गोंदियामध्ये बहुतेक ठिकाण पूरग्रस्त झालेले आहे, लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इतकेच नाही तर शेती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खासदार प्रशांत पटोळे यांचा हा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये ते पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिसत आहे आणि अक्षरशः त्यांनी हा रील बनवला आहे. रील बनवताना त्यांचं ज्याप्रमाणे एक शूटिंग केलेलं आहे, कुठेतरी संवेदना हरवले का आहे असा एक प्रश्न सुद्धा याच्यामध्ये निर्माण होत आहे. एकीकडे लोक त्रस्त झालेले आहे आणि बहुतेक सखल भागात पाणी शिरले आहे, लोकांना फार दुःखाची परिस्थिती आहे. अशा असताना हे रील बनवताना कुठेतरी संवेदना हरवल्या का, हा सुद्धा एक प्रश्न इथे निर्माण होत आहे. बरं, हा रील आपण पाहू शकतोय, मात्र या पुराच्या पार्श्वभूमीवर कुठे पाहणी केल्याची बातमी आहे का प्रशांत पडोळे यांनी? अक्षरशः ते पाहणी करतानाच तो व्हिडिओ शूट झालेला आहे, असंच ते आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाणी भरलेलं आहे, तर कुठेतरी ते पाहणी करायला गेले आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते लोकेशन माहित नाही, मात्र ते पाहणी करण्यातच ते गेलेले असताना हा व्हिडिओ बनवण्याची माहिती, प्राथमिक माहिती प्राप्त आहे. आणि ज्याकडून प्रत्येक शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे. फार पूर परिस्थिती फार जास्त असल्यामुळे
ते सुद्धा पाहणी करायला गेले आहेत. त्या क्षणीचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. बरं, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर खासदारांची संवेदना ही हरवली आहे का, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होतोय.